नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाजपच्या सोयीच्या प्रभाग रचनेची विरोधकांना भीती, महापालिका प्रशासन राहील काय तटस्थ? महान धरणात केवळ 11% जलसाठा, शहराला आता आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा. वन विभागाने थांबविला त्या अस्वलाचा शोध, टाकळी निमकरदा येथील ग्रामस्थ मात्र चिंतेत. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचा ढिसाळ कारभार, व्यस्त मार्गावर आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. माणसांसाठीच्या बस स्थानकावर मोकाट जनावरांचा अड्डा, अपघात झाल्यास कोण देणार प्रवाशांना भरपाई? आता सविस्तर बातम्या. देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आपल्या सोयीची प्रभाग रचना करेल काय या भीतीमुळे अकोल्यातील वंचित, काँग्रेस आणि शिवसेना नेते त्रस्त झाले आहेत. आपले कसे होणार असा प्रश्न या पक्षांच्या नेत्यांना पडला असून काहींना भाजपमध्ये जाण्याचे वेध लागले आहेत. ड वर्ग महापालिकेतील प्रभाग 4 सदस्य राहणार असून एखाद 2 ठिकाणी 3 किंवा 5 सदस्यांचा प्रभाग असू शकतो. पण प्रभाग रचना नव्याने होणार असून SC, ST आणि OBC हे जातीय आरक्षण, महिला आरक्षण या सर्व अडचणीतून सुटल्यानंतर भाजपच्या सोयीच्या प्रभाग रचनेतून जिंकणे हे मोठे कठीण असल्याची भीती अनेक राजकीय दिग्गजांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवर वंचित, काँग्रेस आणि शिवसेना या नेत्यांचे लक्ष असून त्यावरून वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील सत्ता पक्ष असलेला भाजप आपल्या सोयीची प्रभाग रचना करण्याचा प्रयत्न करेल अशी दाट शक्यता आहे. प्रभाग रचना करताना लोकसंख्या, भौगोलिक सलगता आणि प्रशासकीय सोय यासारख्या काही निश्चित नियमांचे पालन करणे आवश्यक असले तरी या नियमांच्या चौकटीत राहूनही प्रभागांच्या सीमारेषा विरोधकांना पाडण्यासाठी निश्चित केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराला फायदा होईल याची शक्यता वाढली आहे. प्रभाग रचनेचे प्रारंभिक काम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय यंत्रणा करते. सत्ताधारी पक्षाचा या यंत्रणेवर अप्रत्यक्ष प्रभाव असू शकतो, ज्यामुळे त्यांच्या सोयीनुसार प्रस्ताव तयार केले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काटेपूर्णा धरणात केवळ 11% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने आणि धरणातील घटत्या पाणीसाठ्यामुळे आता 6 दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. सध्या धरणात केवळ 11.91% पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळातील पाणी पुरवठ्याचे नियोजन लक्षात घेता महानगरपालिकेने आता आठवड्यातून 6 दिवसांनी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पुरेसे पाणी साठवून पाण्याचा अपव्यय करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी केले आहे. अकोला महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारे काटेपूर्णा प्रकल्प येथील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने आपल्या अकोला महानगरपालिकेच्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास महानगरपालिकेला दिवस वाढवावे लागले आहे. आता 6 दिवस आड 7व्या दिवशी पाणी पुरवठा प्रत्येक भागाला होईल अशी परिस्थिती आलेली असल्याने त्या प्रकारचे नियोजन महानगरपालिकेने केलेले असून नागरिकांनी त्याबद्दल सहकार्य करून होईल तेवढे पाणी कमीत कमी वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येते. धन्यवाद. महानगरपालिकेच्या या निर्णयानंतर शहराच्या विविध भागांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. नागरिक तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहेत. अनेक ठिकाणी 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तोही केवळ 1.5 ते 2 तास केला जातो. इतक्या कमी वेळात 8 दिवसांसाठी पाणी कसे साठवावे असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. शहरातील शेकडो बोअरवेलही अनेक दिवसांपासून बंद आहेत.
याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठ्याच्या समस्येवर माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगर पालिका का पानी पुरवठा विभाग के अंदर में मनमानी कारोबार शुरू है और कई दिनों से लोगों के अलग अलग इलाकों से जो है तो निवेदन और कंप्लेंट्स आ रही है कि भाई पानी जो है इस लायक का नहीं है कि वो पीने के लिए इस्तेमाल कर सके, लेकिन उसके बावजूद भी यहाँ पर जो है महानपा कुंभकर्ण की नींद में सोया हुआ है। और पानी का जो मसला है वो ऐसे है कि मनमानी कारोबार और टाइमिंग वगैरह कुछ भी फिक्स नहीं है शेड्यूल, और मनमानी कारोबार के हिसाब से जब मन में आता है जिस इलाके का रहता है उस इलाके में जो है तो पानी छोड़ देते। ये नियोजन जो है तो होना चाहिए और सही ढंग से यहाँ की पब्लिक को पीने का पानी वैसे मिलना चाहिए कि स्वास्थ्य में कोई तकलीफ ना हो। पालिकेचा बेताल कारभाराला शहरवासी कंटाळले। महानगरात 8-10 दिवस नळ येत नाहीत, आलं तर गढूळ पाणी येते, पूर्ण दाबाने पाणी येत नाही। तसेच महानगरपालिकेत कोणी कंप्लेंट घेऊन आलं बिलाबद्दलचं किंवा आणखी काही तक्रार आली, लिकेज आहे, चोकअप आहे, याच्याबद्दल कुठली कारवाई वेळेवर होत नाही। आज आलेलं पाणी पुन्हा 5व्या दिवशी येणार की 10व्या दिवशी येणार याची काही गॅरंटी नाही। महानगरपालिकेचा वॉटर सप्लाय हा विभाग पूर्ण ढेपाळलेला आहे। रविवारी सायंकाळी शहराच्या टिळक रोड सारख्या व्यस्त मार्गावर विजेच्या तारेला आग लागल्याने येथील व्यावसायिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळाल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. रविवारच्या सायंकाळी शहराच्या टिळक रोडवरील महाराष्ट्र खादी भंडार प्रतिष्ठान समोर असलेल्या विजेच्या खांबावरील तारेला अचानक आग लागली. बघता बघता ही आग चांगलीच भडकली होती. घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांनी याची माहिती महावितरण कार्यालय आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. मात्र अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिसरातील वीज पुरवठा बंद करून आगीवर नियंत्रण मिळवले. विजेच्या तारांची दुरुस्ती होईपर्यंत परिसरातील वीज पुरवठा बंद असल्याने व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला. देखभाल दुरुस्तीमधील त्रुट्यांमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अकोला वनविभागाच्या अंतर्गत टाकळी निमकरदा गावाच्या शिवारात अस्वलाच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने 3 दिवसापासून शोध मोहीम सुरू केली होती. बुलढाणा येथील रॅपिड रेस्क्यू युनिटने अकोला वनविभागासोबत मोहीम राबविली, परंतु शोध मोहिमेत अस्वल न दिसल्याने सध्या ही मोहीम स्थगित करण्यात आली आहे. अकोला वनविभागाने शिवारात ड्रोन कॅमेरा आणि स्पाय कॅमेरा वापरून शोध घेतला आणि परिसरात गस्त वाढवली. ट्रॅप कॅमेरेही बसवण्यात आले होते. हे सर्व उपाय करूनही अस्वल कुठेच न दिसल्याने ही मोहीम सध्या थांबवण्यात आली आहे. वनविभागाने गावकऱ्यांना या परिसरात आणि शेतीच्या शिवारात एकट्याने जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. रात्री घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी. तसेच कोणताही संशयास्पद वन्यजीव दिसल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर किंवा अकोला वनविभाग नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वनविभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती वनविभागाने दिली आहे. सोमवारपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 912, महापालिकेच्या 33 आणि खासगी शाळांमध्ये पहिल्या दिवशी चांगली उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. काही शाळांनी प्रभात फेरी काढली. शिक्षण विभागाच्या निर्देशाने शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. 23 ते 28 जून दरम्यान सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 7 ते 11:45 शाळा भरवण्यात येणार आहेत. 30 जूनपासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल सुरू झाली. दरम्यान पालकांनी खासगी शाळेतील पाल्यांसाठी शालेय साहित्य, गणवेश खरेदी केले. जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके शाळांमध्ये वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. जुने आणि नवीन मित्रमैत्रिणी भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला.
शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, चोहट्टा बाजार तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी शहरातील विविध शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा व्यवस्थापनाने अधिकाऱ्यांचे स्वागत केले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत गांधी रोड परिसरात सोमवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी JCB मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर जमा झालेला कचरा हटवला. याविषयी RRC न्यूजने बातमी प्रसारित केली होती. गांधी रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून साचलेल्या कचऱ्यांमुळे नागरिकांना त्रास होत होता. दुर्गंधी, माशांचा त्रास तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता यामुळे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. याची दखल घेत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने JCB व मनुष्यबळाच्या सहाय्याने परिसराची सफाई केली. शहरातील प्रत्येक भागांमध्ये अशा प्रकारे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. तसेच सर्व नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाचा वापर करावा व परिसर नेहमीच स्वच्छ ठेवावा. या मोहिमेमुळे गांधी रोड परिसर आता अधिक स्वच्छ बनला असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील खदाणीत युवकाचा मृतदेह होता. पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी 35 ते 40 फूट खोल पाण्यात शोध मोहीम राबवली. आज दुपारी बेपत्ता युवकाचा मृतदेह बाहेर काढला. 23 जून रोजी सकाळी मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी दिलेल्या माहितीवरून नागरतास येथील खदाण नजीक जयकुमार संतोष भुरकाडे, महसूल कॉलनी मालेगाव याची मोटरसायकल आणि मोबाईल व चप्पल दिसून आली. या शंकेवरून जयकुमार हा खदानीत असल्याची दाट शक्यता होती. स्थानिक पातळीवर शोध मोहीम सुरू होती, परंतु बुडाल्याचे स्पॉट लोकेशन नसल्याने शक्य झाले नाही. शेवटी आज शोध मोहिमेसाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी S यांच्या आदेशावरून RDC विश्वनाथ घुगे यांच्या संपर्कात पथक प्रमुख दीपक सदाफळे, शेखर केवट, अतुल उमाळे, गोपाल गिरे, अपूर्व चेके, अजय डाके, दत्ता मानेकर शोध व बचाव साहित्यासह नागरतास येथे सकाळी पोहोचले. खदाणीत कुठे 35 तर कुठे 40 फूट खोल पाणी आणि कपारी असल्याने शोध मोहिमेस अडथळे होते. अथक प्रयत्नानंतर आज दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान 40 फूट तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला. यावेळी घटनास्थळावर तहसीलदार दीपक पुंडे, निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे आणि सहकारी होते. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमास अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस गस्त घालत असताना एक इसम धरमकाठा ते आसुरिया पेट्रोल पंप दरम्यान धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 1 अमरावती शहरचे अधिकारी व अंमलदार यांनी आसुरिया पेट्रोल पंप भागात पोहोचून पाहणी केली. तेव्हा एक इसम काळ्या रंगाचा गमछा हातात घेऊन जात असताना दिसला. त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून धारदार शस्त्र ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सय्यद अबुजर उर्फ मस्तान सय्यद सलीम, वय 19 वर्ष, राहणार हबीबनगर अमरावती असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक स्टीलचे धारधार पाते असलेला खंजर जप्त केला. शस्त्र बाळगण्यामागील त्या व्यक्तीचा उद्देश आदीची चौकशी केली जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट,
हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोट शहरातील शौकत अली चौकाच्या बाजूला कुरेशीपुरा येथे गोमांस कत्तल चालू असल्याची माहिती मिळाली। शहर पोलीस स्टेशनचे DB पथक व पंच घेऊन कारवाई केली असता गोमांसाचे तुकडे जप्त करण्यात आले। ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत 22 जून रोजी पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने उपनिरीक्षक वैभव तायडे, अविनाश मोहिते, DB पथक व पंच यांनी कुरेशीपुरामध्ये जाऊन पाहणी केली। तेव्हा काही इसम जुनेद अहमद जहूर अहमद याच्या घरात गोवंश जनावरांची कत्तल व तुकडे केलेले दिसून आले। आरोपी अब्दुल नईम, अब्दुल रहीम राहणार कसापुरा, जुनेद अहमद जहूर अहमद राहणार शौकत अली चौक, शेख असलम शेख महबूब राहणार ठाकूरमाळा, शौकत अली चौक अकोट यांच्याकडून अंदाजे 550 किलो गोवंश मांस रुपये 1,10,000 व एक लोखंडी सुरा असा 1,10,500 रुपयाचा मुद्देमाल आढळला। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। जुने बसस्थानक मोकाट जनावरांचा अड्डा झालेले दिसते। बसस्थानक परिसरात जनावरे मोठ्या संख्येने दिसतात। शहरातील रस्ते, बसस्थानक परिसर त्यांनी काबीज केलेले दिसते, परंतु प्रवाशांना त्रास होत असेल ही जाणीव बसस्थानक प्रशासनाला दिसत नाही। शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे फिरताना दिसतात आणि आता टॉवर जवळच्या जुन्या बसस्थानक परिसरात जनावरांचा ठिय्या दिसतो। मोकाट जनावरांबाबतीत महापालिकेचा कोंडवाडा विभाग निद्रिस्त दिसत आहे, कारण मोकाट जनावरे पकडण्याची कुठलीही यंत्रणा कार्यरत नाही। लोकांना, प्रवाशांना त्रास होऊ द्या, त्याच्याशी घेणे देणे राहिले नाही, परंतु नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित पावले उचलली जावी, तसेच बसस्थानक परिसरात दिसणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। भाजपच्या सोयीच्या प्रभाग रचनेची विरोधकांना भीती, महापालिका प्रशासन राहील काय तटस्थ? महान धरणात केवळ 11% जलसाठा, शहराला आता आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा। वन विभागाने थांबविला त्या अस्वलाचा शोध, टाकळी निमकरदा येथील ग्रामस्थ मात्र चिंतेत। महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचा ढिसाळ कारभार, व्यस्त मार्गावर आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। माणसांसाठीच्या बस स्थानकावर मोकाट जनावरांचा अड्डा, अपघात झाल्यास कोण देणार प्रवाशांना भरपाई? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,30,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।